नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आंबेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। या गावात अत्यंत चांगल्या प्रकारे एक उपक्रम तरुण मंडळीने चालू केलेला आहे। नागोबा चौक सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त हा कार्यक्रम तरुण पोरावानी केलेला आहे। यांना विचारलं अध्यक्ष कोण आहे, तर कार्यकर्ते म्हणतात आम्ही सगळेच अध्यक्ष आहेत। कारण कुणाचं तर नाव घेऊन मतभेद होतात आणि आमचा एकोपा फुटतो। त्याच्याबद्दल प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं की मीच अध्यक्ष आहे असं समजून गावाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे, अशी भूमिका या कार्यकर्त्याची आहे। या कार्यकर्त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून आंबेवाडी गावात रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। कारण कोणत्या जातीचा तरुण आहे हे न पाहता समोरच्या आजारी माणसाला रक्त कमी जर असेल तर तो माणूस वाचला पाहिजे, ही भूमिका या कार्यकर्त्यांची आहे। रक्त कोणाचंही असू जा पण जीवदान देतं आहे हे मात्र निश्चित। आणि हे उपक्रम आंबेवाडी गावामध्ये या तरुणांनी राबवलेला आहे। आपण त्यांना विचारूया, हा उपक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने राबवलेला आहे, अजून काय उपक्रम हे राबवणार आहेत आपण विचारू त्यांना। काय मग तेव्हा या इकडे, तरी आणखी नाव सांगा साहेब। अभिषेक दळवे, हां, जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलांना वही पेन आणि पेन्सिल पण वाटणार आहोत। काय वाटते असं तुमच्या मनामध्ये कशाला उर्मी निर्माण झाली, ही कशामुळे? शिवजयंतीमुळे। म्हणजे शिवरायाने समतेचा संदेश दिला आहे हो आणि सर्व जाती धर्मामधले माणसं एकत्र करण्याचं काम केलं। हो आणि त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं। इथं जात भेद पंथ वगैरे काहीच नाही। मग तुमचा जी संकल्प आहे गावाच्या विकासासाठी, तो अजून काय काय? हे रक्तदान शिबिर पहिलं झालं, अजून काय काय? आणखीन ती शालेय मुलांना हां वही पेन पेन्सिल खुल्लबर शॉर्पनर हां हे पण आता वही पेन्शन देऊन भागणार नाही। हो. त्या शाळेच्या लेकराची गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकावर काय वचक ठेवणार आहे तुम्ही? शिक्षकांना बोलतो ना, वचक ठेवला पाहिजे की आम्हाला या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढलीच पाहिजेत आणि आमच्या या शाळेतला एखादा विद्यार्थी कलेक्टर बनला पाहिजे आंबेवाडीचा, अशी भूमिका तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये मास्तरला बोलणार आहेत का? बोलतो बोलणार? बोलतो काय साहेब, काय तुमच्या शाळेची परिस्थिती कशी? शाळा आमची नंबर वन आहे। या की कोणत्या वर्गापर्यंत शाळा आहे? 8वी पर्यंत आहे। 8वी पर्यंत आहे। लेकराची गुणवत्ता पाहिली? चांगली आहे, चांगली आहे। चांगली आहे। काय विद्यार्थी आता 8वी पर्यंतच आहे म्हणल्यावर प्राथमिक शिक्षण आहे, प्राथमिक आहे। चांगले गुणवान विद्यार्थी कोणत्या शाळेला ॲडमिशन घेतात? धाराशिवला? धाराशिवला भोसले हायस्कूल, बर छत्रपती। बर भोसले हायस्कूल, छत्रपती। आजचा जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये काय मत आहे आपलं? अतिशय उत्तम उपक्रम राबवला आमच्यातल्या, म्हणजे तरुण पोरावानी. तरुण मुलावानी म्हणजे ह्यांचं कौतुक करण्यासारखं कौतुक आहे। करण्यासारखं आहे। याच्यात पिदाडे किती आहेत? पिदाडे एकही नाही, हां? एकही नाही। कारण शिवरायांना आदर्श मानणाऱ्या पोरावाने जर दारू पिली गेली तर त्यांना शिवरायांचा आदर्श मानण्याचा अधिकार नाही। अधिकार बिलकुल नाही। म्हणजे व्यसनमुक्ती करणार काय बाबा तरुण? इकडे या इकडे। तर व्यसनमुक्ती करणार का तुम्ही गावात? हो, व्यसनमुक्ती आहेच गाव पूर्ण? हो, तेवढे बरं. एक असत 5% तेवढे हां हां, असे- ते सुद्धा बंद करण्यासाठी बंद काय करणार निर्णय घेणार? निर्णय घेणार कारण एवढा- म्हणून हे उपक्रम कारण एवढा चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहे, म्हणून तर हा उपक्रम घेतला। बरं आता ते अभिषेकनं सांगितलं सर, शाळेतला वही पेन वाटप करणार, अजून कोण बोलणार आहे? किती वही पेन आम्ही वाटप करणार आहात। किती विद्यार्थ्यांनी, किती तरुणांनी रक्तदान केलं आज? आतापर्यंत एक 40-42 जण झाले, अजून एक 20 जण होतील। 20 जण होते म्हणजे 70 एक 60 पार होईल। 60चा आकडा पार होईल। बरं काय वाटते रे तुला रक्त दिल्यामुळे? काय वाटते? कशी इच्छा कशी काय झाली रक्त देण्याची? रक्त देण्याची इच्छा कशी झाली? मंडळाने उपक्रम राबवला। मंडळाने उपक्रम राबवला। काय रे वा, ध्येय काय आहे तुझं? ते काय लोकांना आपल्यापासून रक्त भेटावं, कुणा गरजू व्यक्तीला रक्त भेटावं म्हणून त्यासाठी आपण रक्त दिले। उद्या कोणाचा आपल्या मंडळातला ॲक्सिडेंट झाला, अगर बाहेरचं कोणाचा व्हावा आला तर त्यासाठी रक्त आपलं कुठं काहीतरी कामासाठी यावं, हां त्यासाठी रक्त दिलं आपण। काय मत आहे? काय मत आहे रे वा? काय मत आहे? काय वाटतंय शिवजयंतीच्या निमित्ताने तू रक्तदान केलंस, काय वाटतंय तुला? मंडळाने चांगला उपक्रम राबवला। बर, उद्या चालून आपल्याला कोणाला रक्त लागले, कितीदा रक्त करणार आहे रक्तदान? आता ही दुसरी वेळेस आणखीन करणार 3 महिन्याने। काय कारण? कशामुळे करणार? असं आपलं रक्त कोणाच तरी उपयोगाला यावं। म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने
हे रक्तदान केल्यामुळं तुला समाधान वाटतंय? हो. काय वाटतंय? रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदान हा, हे जीवनदान आहे. श्रेष्ठ दान आहे, हा. आहे की नाही? हा, हे चांगलं वाटतंय तुला असं? हा. म्हणजे कुणाच्या तरी आपल्यामुळे जीव वाचू जीवन मरणाचा शकतो, जीव वाचू शकतो आपल्यामुळे. सर अजून काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचे? काय म्हणायचे? काय म्हणायचे? कुणाला काय म्हणायचे का? उपक्रम गावाचे विषय चांगले राबवता आहे ना. बघा, नागोबा चौक सार्वजनिक शिवजयंतीच्या निमित्ताने गावामध्ये या तरुण मित्रमंडळीने चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे आणि यांचं स्पष्ट मत आहे की आम्ही गावामध्ये एक 5-10% जी दारुडे आहेत ते सुद्धा दारुडे आम्ही बंद करणार आणि व्यसनमुक्तीचा निर्णय आम्ही आंबेवाडी गावात निश्चित घेणार. इथं कुणालाही श्रेय देण्याचा प्रश्न नाही. आम्ही सगळेच अध्यक्ष आहेत आणि सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त आम्ही शिवरायांचा आदर्श घेऊन गावामध्ये अन्यायाचा प्रतिकार करणे, व्यसनमुक्ती करणे, गावात जे जे चांगले उपक्रम समाजहिताचे आहेत ते सर्व चालू ठेवणे, शिक्षणाकडे विद्यार्थ्याच्या लक्ष देणे आणि कामचुकार शिक्षकाला आम्ही जॉब विचारणार की आमच्या शाळेतले विद्यार्थी गुणवंत बनावे, अशा पद्धतीचा यांनी निर्णय घेतला आहे. तर बघूया, हे रक्तदान शिबिर पहिल्या स्टार्टला घेतलं आहे असं त्यांचं मत आहे. 5-6 वर्षानंतर 6 वर्षानंतर हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि अजून वेगवेगळे उपक्रम आम्ही आंबेवाडी गावामध्ये राबवणार आहात. शालेय साहित्य वाटप शालेय साहित्य वाटपसुद्धा यांनी केलेलं, वह्या पेना वगैरे वाटप केलेले आहेत. अलीकडील 5-6 वर्षात रक्तदान शिबिरच झालं नव्हतं गावात, बर त्यामुळे ठरवलं की रक्तदान शिबिर करायचं. बरं, गावामध्ये तुमच्या ग्रामसेवक कामचुकारपणा करत असतात, वयोवृद्ध लोकांच्या पगारी वेळेवर करत नाहीत, पैसे दिल्याशिवाय कामं करत नाहीत, अशा बऱ्याचशा तक्रारी असतात. याच्यासाठी तुमचं हे मंडळ काय काम करणार आहे का अशा लोकांच्या बाबतीमध्ये? करू की, पण आणखीन तर तशी काही जास्त तक्रार नाही आली. तक्रार जर आली तर हे प्रश्न सोडवणार तक्रार तुमचं आलं मंडळ? तर सोडवतो की. बरं, तर बघा, गावामध्ये जे कर्मचारी लोक असतात, काही 4 पैसे घेऊन काम करणारे असतात, त्यांनासुद्धा आम्ही ज्या विचारणार आहे आणि आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त प्रगतीचं काम जे जे करता येईल ते आम्ही करणार आहेत आणि शिवरायांचा आदर्श आम्ही जनतेपर्यंत पोचवणार आहे. आमचा आदर्श इतर गावाने घ्यावा, अशाच पद्धतीनं आम्ही यापुढेही काम करणार. अशा पद्धतीचं नागोबा चौक सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त तरुण कार्यकर्त्यांनी हा संकल्प केला आहे. तर बघूया, येणाऱ्या काळामध्ये आंबेवाडी गावाचा आदर्श इतर गावाने घ्यावा अशा पद्धतीनं हे तरुण पोरं काय काय कामं करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये, जनतेच्या हिताचे विचार, चूक असेल तर चूक, खरं असेल तर खरं, खरं ते खरं, खोटं ते खोटं, असाच निर्णय यूट्यूब चॅनल जनतेपुढे मांडणार आहे. हे चॅनल कुणाच्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, कुणाच्याही बाजूला नाही. बातमी खरी ती खरी आणि खोटीची खोटी अशीच यूट्यूब चॅनल दाखवणार. धन्यवाद. आंबेवाडीकर, आंबेवाडी ना, आंबेवाडीकर, धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. थोडं आम्हाला त्याच्यात घालायचं. आता झाल्यावर